लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत सरकारकडून स्पष्टीकरण. अपात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून ई-केवायसी प्रक्रियेअंतर्गत कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. जानेवारी महिन्यापासून या प्रक्रियेला 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली. 31 एप्रिलपर्यंत ही ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन सुरू होती. दरम्यान आता ई-केवायसी प्रक्रिया थांबली आहे. मात्र अपात्र महिला जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करू शकतात, असं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. या वृत्ताबाबत महाराष्ट्र सरकारने खुलासा केला आहे. सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल अखेर राज्यात 1,77,00,000 महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल 2.5 कोटी अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या 1.5 वर्षांपासून या अर्जांची विविध टप्प्यांमध्ये छाननी आणि पडताळणी सुरू होती. अर्जदारांचं उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची माहिती, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावे आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शासनाकडून अनेक वेळा ई-केवायसी आणि कागदपत्र सादरीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी, आधार, बँक लिंकिंगमधील त्रुटी, मोबाईल क्रमांक बदल, अपूर्ण कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रणालीतील अडथळ्यांमुळे लाखो महिलांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही. लाडकी बहीण योजनेतून किती महिलांना अपात्र ठरवलं? काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिले, तर अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आल्या. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करून त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 70 लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळलं, तर काही अर्जांमध्ये चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज किंवा निकषांची विसंगत माहिती समोर आली. शासनाच्या दृष्टीने ही मोठी छाननी प्रक्रिया मानली जात असल्यामुळे लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट झाली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीबाबत सरकारने काय म्हटलं? दरम्यान अपात्र असूनही काही तांत्रिक अडचणींमुळे महिला अपात्र ठरल्या असतील, तर त्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात, असं वृत्त पसरलं होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही, असं महिला व बालविकास विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही, असे महिला व बालविकास विभागातर्फे कळवण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.